15. स्त्रीला आपल्या पोटाच्या मुलांची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तांडल्या बाळांचा विसर पडेल काय. कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. हालेलुया. या वचनासाठी प्रार्थना करून घेऊया, कारण या वचनामध्ये देव आम्हाला या वचनातून जे काही सांगू इच्छितो ते आम्ही उत्तम रीतीने समजून घेण्यासाठी देव कार्य करू दे. या वचनातून आम्हाला देवाचा अनुभव भेटू दे म्हणून प्रार्थना करून घेऊया. धन्यवाद राजा. आम्ही प्रार्थना करतो या वचनासाठी. यशाया 49 वचन 15 जे काही वचन वाचलेलं आहे देवा, त्या वचनाप्रमाणे त्या वचनात जे काही बाप्पा तू सांगू इच्छितो, आमच्याशी बोलू इच्छितो, आणि त्या वचनाच्या द्वारे जे काही आम्हाला शिकायचं आहे ते सर्व देवा तू आम्हाला दाखव, शिकव, आणि बाप्पा उत्तम रीतीने समजून घेण्यासाठी आम्हाला तू सहाय कर देवा. आपा सांगणाऱ्याला मला सुद्धा आणि ऐकणाऱ्याला प्रत्येकाला देवा तू सहाय कर देवा. ही छोटीशी प्रार्थना तुझ्या हातात समर्पण करून असं येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मी केलं असं करून देवा. आमेन. पुन्हा वाचून घेऊया. सिस्टर वाचा तुम्ही. यशाया 49 वचन 15. स्त्रीला आपल्या पोटाच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय. कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. हालेलुया. आज काय विशेष दिवस आहे ना. आज कसला दिवस आहे? मदर्स डे. हालेलुया. मदर्स डे मराठीमध्ये काय म्हणतात तेवढं माहीत नाही. मदर्स डेला ट्रान्सलेशन केलं तर आईचा दिवस होता. हालेलुया. मदर्स डे. पण आईचा प्रेम, बायबल सुद्धा आम्हाला आईच्या प्रेमाबद्दल सांगते. आईचं प्रेम कसं असतं या वचनात देवाचं वचन सांगतं. यशाया 49 वचन 15 मध्ये आईचं प्रेम, जी आई बाळाला जन्म दिलेली असते ना, जी आई बाळाला जन्म दिलेली असते ती आई आपल्या बाळाला विसरत नाही, जशी ती आपल्या बाळाला विसरत नाही. आणि कदाचित ती विसरली तरी तुझा निर्माणकर्ता देव तुम्हाला विसरणार नाही, असा या वचनाचा अर्थ आहे. हालेलुया. या वचनात सांगितल्याप्रमाणे आता एक स्त्री बाळाला जन्म दिल्यानंतर बाळ 1 महिन्याचा असू दे, 2 महिन्याचा असू दे, मोठा होईपर्यंत, आणि तो मोठा येऊन त्याचं लग्न झालं तर सुद्धा मोठा होऊन तो तरुण होईपर्यंत सुद्धा जी आई मरेपर्यंत त्या बाळाची एवढी काळजी घेते की हालेलुया, त्याचं खाण्याचं, जेवण्याचं, वस्त्राचं, प्रत्येक गोष्टीचं ती काळजी घेते. हालेलुया. आणि ती आई जन्म दिल्यानंतर आपल्या बाळाला एवढी काळजी घेते की ज्या स्त्रिया जन्म दिलेल्या असतात त्यांनाच माहीत असते. हालेलुया. जन्म दिल्यानंतर काही स्त्रियांना एकच बाळ जन्माला येतात, काही स्त्रियांना जुळवे पण जन्माला येतात. जेव्हा जुळवे जन्मतात तेव्हा एवढा त्रास असतो त्यांना. हालेलुया. एकच बाळाला जन्म दिल्यानंतर जर एकच बाळ तिला असलं तर तो बाळ रात्रीचा पण रडतो, दिवसाचा पण रडतो. आईला रात्रीचं पण झोप नसते, दिवसाचं पण झोप नसते. हालेलुया. ज्या स्त्रिया बाळाला जन्म दिला असतात त्यांनाच तो अनुभव असतो. हालेलुया. आपल्या बाळासाठी ती रात्र आणि दिवस न झोपता काळजी घेत असते. हालेलुया. जर तो बाळ जन्मलेला बाळ रडला की त्याला कळून येते की याला भूक लागली आहे, याला गरमी होत आहे. जर करंट गेली तर ते कपड्याने नाहीतर पुट्ट्याने असं वारा टाकत असते बाळाला. हालेलुया. एवढी काळजी आपल्या बाळाची घेते ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला बायबल सुद्धा शिकवते की या जगामध्ये आईचा प्रेम श्रेष्ठ आहे. हालेलुया.
बायबल सुद्धा आम्हाला शिकवते की या जगामध्ये सर्वाच्या प्रेमाहून आईचा प्रेम हा श्रेष्ठ आहे. फक्त मनुष्य जातीमध्येच आहे का आईचा प्रेम? हालेलुया. फक्त मनुष्य जातीमध्येच आहे का आईचा प्रेम? नाही. प्रत्येक जनावरामध्ये, प्रत्येक प्राणीमध्ये सुद्धा आहे. हालेलुया. जन्म दिलेली जी प्राणी असतात, आपल्या लहानशा बाळाला, जे लहानशा पिल्लूंना आम्ही जर न ओळखणारे, आपल्या घरात जर एक मांजर असेल, मांजराने पिल्लू घातले असेल तर घरातली लोक त्याला पकडलं तर ते गप राहते. जर अनोळखी माणसं, न ओळखणारे माणसं त्या लेकराला पकडलं गेलं ते पंजा मारते, चावते. हालेलुया. फक्त मांजरात नाही, कुत्रे सुद्धा, हालेलुया, पाळलेले कुत्रे सुद्धा आपल्या जन्म दिलेल्या बाळावर एवढं प्रेम करतात की कुत्र्यांना सुद्धा, जे पाळलेले लोक असतात त्यांना ते हात लावला तर त्यांना काय करत नाही. जे ओळखणारे लोक येऊन त्याच्या पिल्लांना पकडून उचलून घेतात तर ते एकदम चावायला येतात. तेवढं प्रेम असते आईचं. हालेलुया. हे प्रेम, आईचं प्रेम फक्त मनुष्य जातीमध्येच नाही तर प्रत्येक पक्ष्यांमध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये, प्रत्येक जातीमध्ये आईचं प्रेम एवढं असतं. हालेलुया. आणि देवाचं वचन काय सांगतं म्हटलं तर या वचनामध्ये जन्म दिलेली आई, वाचूया ते पुन्हा वचन आम्ही. आपल्या पोटाच्या मुलाची करुणा येणार नाही. तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. देवाचं वचन काय सांगतं? स्त्रियांना आपल्या बाळाचा करुणा येणार नाही असं ताणल्या बाळाला काळजी घेते, म्हणजे विसर पडणार नाही तसं. म्हणजे जसं स्त्री आपल्या बाळाची काळजी घेते, कदाचित एक वेळा ती विसरू शकते. हालेलुया. कदाचित ती एक वेळा विसरू शकते, पण तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, तुझा उद्धारकर्ता परमेश्वर, आकाश व पृथ्वीचा निर्माण करता, मला आणि तुम्हाला निर्माण करता देव, तो तुम्हाला कधीही विसरणार नाही म्हणून देवाचं वचन सांगते प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आई कधी विसरू शकते सांगा बघू? जन्म दिलेली आई विसरत नाही, पण कधी विसरते? तर मी पहिला राजा अध्याय 3 वचन 16 ते 27 पर्यंत वाचून घेऊया मी. पहिला राजा अध्याय 3 वचन 16 ते 27 पर्यंत. त्या दिवसात 2 वेश्या राजाकडे येऊन राजासमोर उभा राहिल्या. त्यातील एक स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहोत. तुझ्याबरोबर राहत असताना मी प्रसूत होऊन मला मूल झाले. मी प्रसूत झाल्यावर 3ऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रसूत झाली. आम्ही दोघे एकत्र होतो आणि आम्हा दोघांशिवाय घरात कोणी पडले नव्हते. रात्री या स्त्रीचे पालक तिच्या अंगाखाली सापडून मरून पावले. तेव्हा तिने आद्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असा माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उदराशी निजवला आणि आपले मेलेले मूल माझ्या उदराशी निजवले. सकाळी मी बालकास दूध पाजवण्यासाठी उठून
त्याचे 2 भाग करा. मग राजाने म्हटले, हा जिवंत